आमंत्रित पाहुणे, प्रमुख पाहुणे विजय वैद्य साहेब आणि संघातले सभासद, 75 वर्ष पूर्ण केलेले सभासद, या सगळ्यांचं मी स्वागत करते. आपण दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो. तो ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेला नसून तो आपण पुढे जेव्हा सोयीस्कर रीतीने आपल्याला वेळ असेल तेव्हा करतो आणि जागतिक ह्याच्याप्रमाणे 1 ऑक्टोबरला तो होतो. पण ह्या वर्षी संघामध्ये पुष्कळ कार्यक्रम झालेत आपल्या. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छिते कारण तुम्ही आला होता त्या कार्यक्रमाला. संघामध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. संघामध्ये आपला काय म्हणतात ते सहस्त्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. असे आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम, खूप मोठे मोठे कार्यक्रम आपण केले. आणि दुसरं म्हणजे आपल्या संघाचा रौप्य महोत्सव झाला. आज विशेष म्हणजे आज आपल्या संघाचा वाढदिवस आहे. हां, आज संघाला 26 वर्ष झाली. गेल्या वर्षी 25 वर्ष झाली म्हणून आपण वाढदिवस साजरा केला. आणि आज बघा योगायोगाने आज 18 तारीख आली आणि आजच्याच दिवशी आपल्या संघाचा वाढदिवस आहे आणि तुम्हा सगळ्या लोकांचा आज सत्कार आहे. त्यामुळे बघा दुग्ध शर्करा योग म्हणतात तो असाच आहे. तर त्याच्यामुळे हा आपला आजचा कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये 4 चांद लागलेले आहेत. आज आपल्याकडे एकूण 10 सत्कार मूर्ती आहेत. त्यातले वठारकर आहेत, एकच पुरुष आणि बाकी सगळ्या 9 बायका. म्हणजे सरकारने दिलेलं आहे आपल्याला रिझर्वेशन, ते आपल्याकडे रिझर्वेशनहून जास्त रिझर्वेशन बायकांना मिळालेलं आहे. आता तुम्हाला आमच्या संघाविषयी सगळी माहिती आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. पण संघाचा जो पहिला बुधवार असतो त्या दिवशी आम्ही मुक्त व्यासपीठ ठेवतो आणि मुक्त व्यासपीठाला सगळे लोक मुक्तपणे इतके बोलतात, आनंदाने बोलतात आणि सगळे लोक छान आनंदाने ऐकतात, पण रसग्रहण पण करतात त्याचं. गेल्या बुधवारचा कार्यक्रम होता, त्यात 16 लोक एकंदर बोलले आणि विषयसुद्धा वेगवेगळे होते. त्याची कॅसेट काढलेली आहे, यूट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकाल ती. जे कोणी उपस्थित नव्हते त्यांनी यूट्यूबवर अवश्य बघा तो कार्यक्रम. त्याच्यानंतर आपण शेवटच्या बुधवारी वाढदिवस करतो. त्या वाढदिवसाच्या वेळेला सुद्धा त्या महिन्यातले जे सगळे लोक असतात त्यापैकी एक जण पुढाकार घेऊन सगळ्या लोकांना एकत्र करून अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम होतो. एक कार्यक्रम आपण संघामध्ये बाहेरचा करतो, त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम केले यंदाच्या वर्षी. #अलग, #कविता असे, आणि त्याचप्रमाणे मुलाखतीचा कार्यक्रम, रत्नाकर नाडकर्णी यांची मुलाखत झाली. आपल्याकडे महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्यामुळे वर्षभर आपल्याकडे सारखे कार्यक्रम चालूच आहेत आणि आजच्या कार्यक्रमानंतर पुढचा सुद्धा कार्यक्रम मोठा आहे. एक लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा मग सगळे विचारतात म्हणून आत्ता सांगते की पुढच्या आठवड्यातला कार्यक्रम बुधवारी नसून गुरुवारी आहे आणि वेळ त्याची 5:30 वाजता आहे. आज आपण 1 तास आधी घेतला आहे. त्या दिवशी उशिराचा कार्यक्रम आहे मधुवंती पेठ्यांचा, कोजागिरीची गाणी. त्या लक्षात ठेवा आणि विसरू नका. पुन्हा पुन्हा लिहिलं तरी तुम्ही विसरून जाता सगळे, म्हणून तुम्हाला आठवण देते. आता ह्याप्रमाणे आपल्या बाहेरच्या कार्यक्रमामध्ये आपण हे सगळे कार्यक्रम करतो, त्याच्यामुळे लोकांना अत्यंत उत्साह येतो आणि आपले कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडतात. सगळे लोक म्हणतात की आम्ही बुधवारी संघात येतो आणि संघामध्ये अल्पोपहाराच्या बरोबर ऊर्जा स्त्रोतही घेऊन जातो. पुष्कळशी ऊर्जा घेऊन सगळे जातात, पुढची 6 दिवस पुरवतात आणि पुढच्या बुधवारी हजर होतात. आता मी जास्त काही बोलत नाही कारण आपल्याला उत्सवमूर्ती पुष्कळ आहे, स्वागत करायचं आहे त्यांचं मनोगत ऐकायचं आहे. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे घरचे लोक आहेत, ते पण त्यांच्याविषयी काहीतरी बोलतील. तेव्हा हा मोठा कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त आता बोलत नाही. आता मी विजय वैद्यांच्या संबंधी माहिती सांगायला शेजवलकरांना बोलते. परिचय ना त्यांचा. हां, ह्या नाही चालेल. हां, रानडे या, स्वागत. हो स्वागत. रानडे स्वागत गीत म्हणणार आहेत, पण नेहमीच्या पद्धतीचं स्वागत गीत नसून नवरात्र असल्यामुळे देवीचं गाणं ते म्हणणार आहेत. तुम्ही आहात ना, कोरस देणार. उभं राहावं ना. नमस्कार. इकडे हॅलो. हॅलो. हॅलो.
काय गाणं लावलं विदाउट आहे गाणार नुसतंच गायचं. द्वार तिहारे जो भी आता, द्वार तिहारे जो भी आता, बिन मांगे सब कुछ पा जाता. जय जय हे जगदम्बे माता, जय जय हे जगदम्बे माता. द्वार तिहारे जो भी आता, बिन मांगे सब कुछ पा जाता. जय जय हे जगदम्बे माता. तू चाहे तो जीवन दे दे, चाहे तो पल में जीवन ले ले. जन्म मरण सब हाथ में तेरे, हे शक्ति है माता. जय जय हे जगदम्बे माता, जय जय हे जगदम्बे माता. पापी हो या पुजारी, राजा हो या भिकारी. पापी हो या पुजारी, राजा हो या भिकारी. फिर भी तूने जोड़ा सबसे माँ बेटे का नाता. जय जय हे जगदम्बे माता, जय जय हे जगदम्बे माता. जब जब जिसने तुझको पुकारा, तूने दिया है बढ़ के सहारा. तो जब जब जिसने तुझको पुकारा, तूने दिया है बढ़ के सहारा. हर भूले राही को तेरा प्यार ही राह दिखाता. जय जय हे जगदम्बे माता, जय जय हे जगदम्बे माता, जय जय हे जगदम्बे माता. आता प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याकरता श्री शेजवलकर. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत विजय दत्तात्रय वैद्य. ते पत्रकार तर आहेतच, पण त्यांच्याकडे आम्ही त्यांचा परिचय मागितला. इतर त्यांचे सामाजिक कार्य बरेच असल्यामुळे म्हटलं तुमचा परिचय आम्हाला द्या. ह्याच्यासाठी आमच्या अध्यक्ष त्यांच्या घरी गेलेल्या होत्या, तेव्हा त्यांनी जो त्यांचा परिचय दिला तो जर मी आज वाचत बसलो तर आपल्याला दिवस पुरणार नाही, एवढं त्यांचं महान कार्य आहे. त्यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि हेही वाक्य त्यांनी बरेच वेळा ऐकलं असेल. त्यांचा जन्म 1943चा आणि मूळ गाव जव्हार, तेथेच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
आर्थिक अडचणीमुळे त्यांना कॉलेज शिक्षण घेता आलं नाही पूर्णपणे, त्यामुळे नोकरीही मिळाली नाही. यासह अर्थार्जनासाठी इमारतीच्या गच्चीवर त्यांनी शिकवणी वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे सकाळी घरोघरी जाऊन वर्तमानपत्रही टाकली. त्यांच्या छोट्या छोट्या बऱ्याच नोकऱ्या झाल्या. शेवटी टाइम्स ऑफ इंडियामध्ये 13 वर्षी त्याची नोकरी झाली आणि पूर्ण वेळ पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी 1980 साली नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्यापुढे त्यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर व दुसरे ज्येष्ठ बंधू रवींद्र यांचा आदर्श होता, कारण ते दोघेही पत्रकार होते. श्री निळूभाऊ खाडीलकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचा पत्रकारितेत प्रवेश झाला. गेली 57 वर्षे ते पत्रकारिता करीत आहेत. नवा काळ, नवशक्ती, त्याचप्रमाणे वसंतराव त्रिवेदी यांच्या आहुती तसेच देशदूत या साप्ताहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. 1967, 1974 ते 1974 या काळात मार्मिक साप्ताहिकातून त्यांनी लेखन केलं आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे बहुमल मार्गदर्शन त्यांना मिळालं. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून त्यांची संधी दिली. तेथे ते 1943 ते 1962 पर्यंत होते. गेली 12 वर्षे मुंबई मित्र दैनिकासाठी ते स्तंभलेखन करीत आहेत. त्यांनी काही अद्वितीय कामगिरीही केलेली आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या, त्यात फक्त मी एकाचाच उल्लेख करतो आहे. ती म्हणजे आदिवासी विकास मंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील गावात एखादी खरेदी योजनेत 1987 मध्ये झालेल्या 3,28,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार दैनिक मुंबई सकाळच्या माध्यमातून त्यांनी उघडकीस आणलेला आहे. त्यामुळे त्यांना मुंबई पत्रकार परिषदेचा डॉक्टर नानासाहेब परुळेकर पुरस्कार भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड यांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांचे इतर पुरस्कार मी आता वाचून दाखवतो. वृत्तपत्र लेखक संघाने ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर य.दी. फडके यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार द.म. सुतार पुरस्काराने ते सन्मानित आहेत. विधिमंडळ कामकाज वार्तालाप स्पर्धेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्राध्यापक ना. स. फरांदे यांच्या हस्ते वरुणराज भिडे पुरस्कार मिळाला आहे. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचा 2017चा ज्येष्ठ पत्रकार कृपा सामक जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. हल्ली अगदी हल्लीच बघा, आपल्याला माहीतच आहे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 2023चा आचार्य यात्रे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2007 साली त्यांनी मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन जय महाराष्ट्र नगरात आयोजित केलं होतं. सन 1983 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने त्यांनी मागाठाणे वसाहतीत वसंत व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू केला आणि गेली 40 वर्षे तो उपक्रम अखंडपणे चालू आहे. त्यांनी एकूण 13 पुस्तके लिहिली आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अशी महान व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभली आहे, हे आपले महत् भाग्यच आहे. मी आपल्या संघाच्या अध्यक्षा श्रीमती रुचिरा दिघे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
त्यांचा पण सत्कार करूया, औक्षण करूया त्यांना. त्यांना आधी करा. हिला सराफला देते. हो थांबा 1 मिनिट, त्यांचं झालं. सांगा. आज संघाच्या बरोबर आज शोभना सराफ यांचा पण वाढदिवस आहे. आणि आपल्याकडे प्रथा आहे की ज्या दिवशी बुधवारी वाढदिवस असेल त्याला आपण बिस्किटचा पुडा देतो. तो मी आणलाय खाऊ म्हणून. लहान व्हायचं ना थोडंसं. वर येतेस का? हो येईल ना. आज सराफबाईंनी सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणलेली आहेत. पुढच्या कार्यक्रमात तुम्ही आता औक्षण करतील ना, औक्षण करतील सगळ्यांना. सांगा सांगा. आता सर्व उत्सव मूर्तींचं औक्षण केलं जाईल. आज मला सांगायला खूप कौतुक वाटतंय की आमचे योगेशजी त्रिवेदी सुद्धा इथे आलेले आहेत. खरं तर आम्हालाही त्यांचाही सत्कार करायचा आहे. मी आमच्या उपाध्यक्षांना विनंती करते की त्या तुम्हाला एक बुके देतील. क्षमा क्षमा. त्रिवेदी नाव बुके दे जरा. या त्रिवेदी साहेब जरा 1 मिनिट. त्रिवेदी साहेब तुम्ही आज इथे आलात हे आमचं कौतुकाचं. आमच्या आमंत्रणावरून खास मीना इंगळे एअर इंडियाचा म्हणजे त्यांना येण्याचं कौतुक असं की त्यांना संघाबद्दल खूप आवड आहे. खूप तुमचं छान चालतं. ज्येष्ठांच्या समुदायात यायला आवडतं पण त्या अजून आमचा सभासद व्हावू इच्छित नाहीत. तेव्हा या मीनाताई तुमचाही स्वागत करते. एक बुके मीनाताईंसाठी. या पुढचा कार्यक्रमात नमस्कार. आता सर्व उत्सव मूर्तींचं औक्षण केलं जाईल आणि मग मुख्य पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांची ओळख आणि सत्कार असं. बर्वे कुठे? बर्वे तयारीत राहा. या. हो काय ते? हो त्यांचं होऊ दे ना पहिल्यांदा. औक्षण होऊ दे. हो चालेल. सत्कार करणारे इकडून येईल, त्याला वरती चढायला नाही ना मिळणार. तुम्ही आवाजला होता. आहे ना इकडे वरती येऊ.
हॅलो. नमस्कार मंडळी. हां हां आहेत ना इथे पुढे बसले, इथे बसल्यात पुढे. पहिलं नाव अनाऊन्स करा ना, म्हणजे मग बरं पडेल. उत्सव मूर्ती. हो. हॅलो. पहिले उत्सव मूर्ती श्री मनोहर वठारकर यांचा अल्पपरिचय मी करून देतो. श्री मनोहर वठारकर हे आपल्या बोरिवली ज्येष्ठ नागरिक संघाचे जवळजवळ 3 वर्षापेक्षा जास्त असे सभासद झालेले आहेत. एक आदरणीय, सुस्वभावी, मितभाषी व चेहऱ्यावर सदैव मंद हास्य असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. श्री वठारकर स्वतः उच्च शिक्षित आहेत, म्हणजे BSc आणि B.Ed असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. उत्तम गणितज्ञ आहेत व त्यांनी अनेक वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले आहे. गणित हा विषय सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी त्याने स्वतः काही क्लृप्त्या शोधून काढून त्यांचा परिणामकारक वापर केला व त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड कशी निर्माण होईल हेही पाहिले. त्यामुळे आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. आपण सर्वांना हे ऐकून आनंद होईल की त्यांचे काही विद्यार्थी नासासारख्या, म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन US गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, इथे जगप्रसिद्ध संस्थेत काम करीत आहेत. श्री वठारकर हे उत्तम कवी आहेत. महाराष्ट्र शासनातील शिक्षण निरीक्षक या पदावरून 2004 साली निवृत्त झाल्यावर त्याने काव्यलेखनाची आवड जोपासली. आतापर्यंत बोल मनूचे आणि स्पर्श अमृताचा हे त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आमच्या संघाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून श्री वठारकर जवळजवळ रोज त्यांनी कंपोज केलेली एक तरी कविता पाठवतात. त्यामुळे आमची कवितेतील रुची अधिकच द्विगुणित झाली आहे. मी अंगराज कर्ण या कादंबरीवर त्यांचे सध्या लिखाण चालू आहे. श्री वठारकर हे एक उत्तम वक्ते आहेत. धार्मिक विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या धार्मिक विषयावरील आवडीचा त्यांच्या लिखाणात प्रभाव जाणवतो. दिवाळी अंकातही त्यांनी लेख प्रकाशित झालेले आहेत. अशा ह्या हरहुन्नरी व्यक्तीचा वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघातर्फे सत्कार होत आहे. त्याबद्दल आम्हा सर्वांना आनंद होत आहे. श्री वठारकरांच्या सुविद्य पत्नी सौ अलकाताई वठारकर याही संघाच्या सभासद आहेत. श्री अलकाताई उत्तम वक्त्या, कवयित्री आहेत. दोघंही वठारकर सामाजिक कार्यात कार्यमग्न असतात. मी संघातर्फे आपणा उभयताना शुभेच्छा देतो व आपले उर्वरित आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि स्वास्थ्यपूर्ण राहो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझ्याकडे देत जा, चालेल.
दोघींना एकदम ह्या पुढच्या सत्कार मूर्ती आहेत सौ अस्मिता पांगम आणि मिस्टर पांगम. या अस्मिता पांगम या उत्सव मूर्ती आणि त्यांच्या चारिणी नाही म्हणत, मिस्टर पांगम या स्टेजवरती या. त्यांचा परिचय करून देतील शमा शेडगे. हा माईक घ्या इकडे वर या ना. एक माईक घे ना तिकडे. हा घे ये वरती. सुषमा सावंत. हो सुषमा इकडे पुढे येऊ. सगळे तू सांगणार आहेस का सगळ्यांना? नवीन सभासद म्हणून सांग. नवीन सभासद म्हणून सांग. हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज या अमृत महोत्सव सत्कार समारंभासंबी सर्व उत्सव मूर्तींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्रीमती आता मी अस्मिता आनंद पांगम यांचा परिचय करून देते. श्रीमती अस्मिता आनंद पांगम या गेल्या 1 वर्षापासून संघाच्या सभासद आहेत. त्या आणि त्यांचे यजमान कंट्री पार्क येथे मध्ये राहतात. त्यांचे शिक्षण 11वी SSC असून त्यांनी बरेच छोटे छोटे जॉब केले. वाचन करणे, झाडे लावणे, नाटकात काम करणे हे त्यांचे आवडते छंद. 4 दिवस सासूचे या TV सिरियलमध्ये त्यांनी काम केले होते. तसेच नाटकाच्या कामगार केंद्रातर्फे घेण्यात येणाऱ्या नाटकाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसेही मिळवली आहेत. आकाशवाणीवर सावित्रीबाई फुले ही एकांकिकातही त्यांनी सादर केली होती. त्यांना 2 मुलगे व 1 मुलगी असा त्यांचा परिवार. मोठी मुलगी लेक्चरर आहे. मुलगा अरिहंत नावाचे क्लासेस चालवतो व दुसरा मुलगा केमिकल टेक्स्टाईल इंजिनियर आहे. त्यांचे 2 नातू पायलटचे शिक्षण घेत आहेत आणि 1 मुलगा CA करतोय. तर अशा ह्या आपल्या उत्साही अस्मिताताई पांगम. आता याच्यानंतर कोण आहे? पेंडू कशा माहिती तुम्ही त्या लाईनीत घेऊन टाकू ना. लाईनीत घ्या ना. मग तुमच्यानंतर माझ्याकडे आता सुमन आहे. सुमन राऊत आहे. ओलिव्हच घेते मी आता. सुमन ये तू आवाज नाही. हॅलो, श्रीमती सुमन सूर्यकांत राऊत या गेल्या 20 वर्षापासून आहेत. त्या नियमित संघात येतात. त्यांना संघाचे कार्यक्रम आवडतात. त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून 39 वर्षे सर्व्हिस करून हेड क्लार्क
या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना फिरायची आवड असल्यामुळे भारतात तसेच भारताबाहेरही त्यांचा बराच प्रवास झाला. मी आणि सुमन एकाच शाळेत असल्यामुळे आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यांना एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार. मुलगी दोघंही उच्च शिक्षित असून मुलगी अमेरिकेत तर मुलगा बँगलोरमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक आहेत. मुलीची मुलगी सिंगापूरमध्ये MS करते आहेत. दोन्ही मुले आईची उत्तम काळजी घेतात. तर अशा या शांत व आनंदी आपल्या सुमनताई राऊत. आता यानंतरच्या उत्सवमूर्ती आहेत मुक्तमाला सरकार. श्रीमती मुक्तमाला उपेंद्रनाथ सरकार या मूळच्या बंगालच्या म्हणजे बंगाली पण मुंबईत स्थायिक झाल्या. त्या ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी BA केले आहे. त्यांना 2 मुले 2 मुलगे व 1 मुलगी आहे. मुलगा सून आणि मुली तिघंही उच्च शिक्षित असून संघाच्या जवळच कंट्री पार्कमध्ये राहतात. त्यामुळे नियमित संघात येतात. संघाच्या साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये त्या भाग घेतात. वाचन करणे, झाडं लावणे हे त्यांचे आवडते छंद. तर अशा या आपल्या श्रीमती मुक्तमाला सरकार. यानंतरच्या उत्सवमूर्ती आहेत प्रतिभा पांडुरंग वांगणकर. वर येऊ देत नाही. श्रीमती प्रतिभा पांडुरंग वांगणकर या गेली 20 वर्षापासून संघाच्या सभासद आहेत. त्यांचे यजमानही संघाचे सभासद आहेत. त्यांना संघाचे वातावरण कार्यक्रम आवडतात. त्यामुळे संघात नियमित उपस्थित असतात. फिरण्याची आवड असल्यामुळे भारतात तसे भारताबाहेरही फिरणे झाले. त्यांची मुलगी डॉक्टर गायनॅकॉलॉजिस्ट आहे तर जावई रेडिओलॉजिस्ट आहेत. रेडिओलॉजिस्ट अबुधाबी येथे स्थायिक आहेत. त्यांचा नातूही आता लंडनला शिकण्यास जाणार आहे. प्रतिभा वांगणकर यांना स्वयंपाकाची आवड आहे. वांगणकर पती पत्नी संघाच्या कार्यक्रमात भाग घेतात, मन रमवतात, आनंदी राहतात. तर अशा ह्या आपल्या प्रतिभाताई वांगणकर. आता क्षमा.
नमस्कार. पुढचे उत्सव मूर्ती आहेत मिसेस पेंडुरकर आणि मिस्टर पेंडुरकर. मिसेस या उत्सव मूर्ती आहेत. हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता आपण बघितलंच असेल आजच्या कार्यक्रमात महिला उत्सवमूर्ती जरा जास्तच आहेत. दरवेळेला असतातच, ह्यावेळेलाही महिला आघाडीवर आहेत. तर आपल्या ह्या उत्सवमूर्ती आहेत श्रीमती शुभदा सुरेशचंद्र पेंडुरकर. ह्या केंद्र सरकारच्या कुलाबा येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR या ऑफिसमधून 25 वर्ष सेवा करून असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर या पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. संघात गेली 20 वर्ष त्या सभासद आहेत. त्यांचे यजमान श्री सुरेशचंद्र पेंडुरकर हेही आपले सभासद आहेत. गेल्या वर्षीच आपण त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात सत्कार केला होता. बाईंना स्वयंपाकाची व अध्यात्माची खूप आवड आहे. मंगळागौर ह्या कार्यक्रमात गाठोडा हा कठीण खेळ आपल्या सगळ्या मैत्रिणींना माहीत असेल. तर या खेळात बाईंचे विशेष प्रावीण्य आहे. TVवरील एका कार्यक्रमात त्यांना खास आमंत्रित केले होते. आणि दुसरं म्हणजे ह्या जोडप्याचं आणखीन विशेष म्हणजे दरवर्षी जी मॅरेथॉन स्पर्धा होते तिथे गेली 6 वर्षे हे दोघेही भाग घेतात आणि स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यांना 2 मुलं आहेत. त्यापैकी एक सिंगापूर येथे तर दुसरा ठाण्यात राहते. मुलांमुळे तिकडेही त्यांचे फिरणेही होते. त्यांना 2 सुना 2 नाती आहेत. बाई आनंदी आणि समाधानी आहेत. अशा या शांत स्वभावाच्या थोड्या अबोल अशा शुभदाताई पेंडुरकर. यानंतरच्या उत्सव मूर्ती आहेत श्रीमती मीरा विश्वनाथ पिंपळे. मीरा त्यांचे शिक्षण केळवे माहीम येथे झाले. त्यांच्या यजमानांचा इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना होता. तेथे बाईंनी त्यांना 10 वर्ष मदत केली. मीराताई संघात साधारण 18 वर्षे सभासद आहेत. मीराताई केळवे माहीम येथे राहणाऱ्या. तेथे त्यांच्या कुटुंबियांचे सूर्यनारायण मंदिर आहे. रथसप्तमीला तिथे मोठा उत्सव होतो. सर्व कुटुंबच अध्यात्माकडे वळलेले आहे. त्यामुळे मीराताईंचा ओढासुद्धा हिंदी, मराठी, गुजराती, भजन, भक्तिगीते, चित्रपट गीते म्हणण्यात जास्त आहे. तेही त्या स्वतः पेटी वाजवून. बाई वेगवेगळ्या विषयावर कीर्तनही करतात. संघातील भजनाच्या कार्यक्रमासाठी पेटीची साथ देतात. त्या उत्तम पेटीची साथ देतात. जोडीला त्यांची 2 मुलेही तबल्याची साथ देतात. सुना निरनिराळी कामे करतात. त्यांची 2 मुले तबल्याची साथ देतात. सुना निरनिराळे पदार्थ तयार करतात. आता तर छोट्या नातीही तयार होत आहेत. अशा या नेहमी हसतमुख, आनंदी, समाधानी असणाऱ्या मीराताई पिंपळे. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांच्या सुनबाई पण आले. त्यांचे स्वागत.
यानंतरच्या उत्सव मूर्ती आहेत श्रीमती सुमती दत्तात्रय मालशेत. बाईंचं शिक्षण BSc पर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन या कार्यालयाच्या प्रयोगशाळेत औषधं तपासण्याचे जवळजवळ 29 वर्ष त्यांनी काम केले. 1999 साली क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर या पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या संघात हल्लीच म्हणजे गेली 3 वर्ष त्या सभासद आहेत. अत्यंत हुशार आहेत. वाचनाची फिरण्याची आवड आहे. त्यामुळे भारत व भारताबाहेर खूप फिरणे झालेले आहे. दुसऱ्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यांना खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो. त्यांना 2 मुले, 2 सुना, 2 नातू आहेत. त्यांच्या यजमानांची तब्येत बरी नसल्यामुळे आज ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण त्यांची सून आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहे. त्यांचे संघात स्वागत आहे. कुटुंबात समाधानी असणाऱ्या, थोड्या गंभीर तर कधी हसऱ्या अशा या शांत स्वभावाच्या आपल्या सुमतीताई मालशेत. मुलगा पण आलेले. नमस्कार. नमस्कार. मालशेतबाईंचे चिरंजीव पण आलेले आणि सुनबाई पण आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं. यानंतरच्या आपल्या उत्सव मूर्ती आहेत श्रीमती रमा अनंत कुलकर्णी. रमाताईंचे शिक्षण कर्नाटक येथील जामखेंडी येथील कानडीमधून झाले. त्यांचे शिक्षण 11वी पर्यंत झालेले. लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. बाई यावर वर या. मधुर त्यांना हात. रमाताईंचं शिक्षण कर्नाटकमधील जामखेंडी येथे कानडी भाषेतून 11वी पर्यंत झालेलं आहे. लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. माहेरी सासरी दोन्हीकडे अध्यात्म खूप असे, सोहळे ओळे असे. त्यांना अध्यात्माची, साहित्याची, वाचनाची, लिखाणाची खूप आवड आहे. त्यांचे काही लेख कर्नाटकमधील मासिकातसुद्धा छापून आलेले आहेत. कानडी भजने, प्रवचन, सप्ताह यासारखे बरेच कार्यक्रम त्यांच्या घरी होत असतात. निरनिराळ्या तीर्थक्षेत्री त्यांचे फिरणे झालेले आहे. स्वयंपाकाची आवड आहे. घरी येणे जाणे असल्यामुळे सर्वांना आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यात त्यांना फार आवडते. त्यांना 2 मुली आहेत. पैकी एक डॉक्टर व दुसरी MBA असून ह्या दोघीही अमेरिकेत आहेत. मुली, जावई व 4 नातवंडे यांच्यामध्ये बाई मजेत असतात. त्या जरी घरी इकडे बोरेलीत एकट्या असल्या तरी त्यांच्या सोसायटीतील जे आपले मित्रमैत्रिणी सभासद आहेत ते त्यांना खूप मदत करीत असतात. अशा ह्या आपल्या रमाताई कुलकर्णी. नाही यांचं चांगले आलेलं नाही हे नाही. जरा बसू दे नका. हो हे सांगते ना. ह्या आले नाही, इथे आले नाही ते वगैरे आलं नाव सांगायचं. हां. पुढच्या उत्सवमूर्ती सुनेत्रा श्रीपाद परांजपे तब्येत बरी नसल्यामुळे आज त्या कार्यक्रमात आलेले नाही आहेत. त्यांचे यजमानसुद्धा श्रीपाद परांजपे, त्यांचे डोळ्याचं ऑपरेशन झाले म्हणून तेही आज आलेले नाही आहेत. श्रीयुत रामचंद्र मंगळवेढेकर हे सध्या अमेरिकेत गेले असल्यामुळे आजच्या कार्यक्रमात उपस्थित नाही. देवदत्त पंडित हे बदलापूर येथे राहत असल्यामुळे तेही आजच्या कार्यक्रमात आलेले नाही आहेत आपले. यानंतर बाई
बाईनं बोलवलं. हां पुरंदरेबाई आल्यात ना? या बाई. हे घे मिशा आणि बघतो का त्यांना काय द्यायचं सांगितलं. हा जाते खाली जात आहेत पुरंदरेबाई. त्याला विचारते 92 पूर्ण आहे. आले चालेल बाई. सांगायला आनंद होतो आहे की आपल्या पुरंदरेबाईंना 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे आपण त्यांचा सत्कार करतो. आता आशीर्वचनाचे जे श्लोक म्हणायला येतील श्रीयुत बारद जोशी. वर येते ते वरती तिथे घेतो ते त्यांना ते नमस्कार मंडळी. आजचे आपले विशेष पाहुणे विजय वैद्यांना वंदन करतो. आजच्या सत्कारमधून हार्दिक शुभेच्छा. ऐकायला येत आहे ना? आणि त्या वेदप्रणीत ऋषीमुनींचे अविष्ट चिंतन. यदायुष्यं चिरंदेवा सप्तकल्पान्तजीविषु ददुस्तेनायुषा युक्ता जीवेत् शरदशतं दीर्घानागानगानद्यौ नक्ता सप्तार्णवाद्दिशः अनन्तेनायुषा तेन जीवेत् शरदशतं जीवेत्
सत्यानि पंचभूतानि विनाशरहितानि च अविनाशायुषा तद्वत् जीवेत् शरदशतं जीवेत् उत्तमारोग्यसहितं जीवेत् शरदशतं जीवेत् शरदशतं। धन्यवाद। धन्यवाद जोशीबुवा. आपले कीर्तनकार जोशी वर्षानुवर्ष अभिष्टचिंतनाचे श्लोक म्हणून सगळ्यांना आशीर्वाद देतात. अत्यंत हौसेने ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात वाढदिवसाच्या. एरवी आले नाहीत तरी सुद्धा. तुमचं वय किती? आधी आमंत्रित करतो म्हणून. तुमचं वय किती चालू? 89. म्हणजे पुढच्या वर्षी 90वा वाढदिवस आपण करूया त्यांचा. त्यांच्याकडे बघून वाटतं का तुम्हाला? नाही ना. त्या आपल्या संघाचं आयुर्मानसुद्धा 75 वर्ष ॲव्हरेज झालेलं आहे. पण असं कोणी वाटणार नाही तुम्हाला की 75 किंवा त्याच्या पुढचे लोक आहेत. आता नवीन मात्र यंग जनरेशन आपल्याकडे आलेली आहे. त्याचा आनंद आहे. आता ह्याच्यानंतरचा कार्यक्रम आहे मनोगत. आता उत्सव मूर्तींचं मनोगत एक एक उत्सव मूर्तींनी येऊन सांगायचे. आणि मग त्याच्यानंतर उत्सव मूर्तींचे जे कोणी बरोबर नातेवाईक आले असतील त्यांना त्यांच्याविषयी काही बोलायचं असेल तर 5-5 मिनटं वेळ आहे उत्सव मूर्तींना बोलायला. तेव्हा मी वठारकरांना बोलावते. तो माईक देतो. नमस्कार. जो विषय बोलायचा तो तसा मोठा आहे पण छोटा करूनच बोलतो. आधी एक गोष्ट सांगतो. मी, माझी मिसेस आणि माझे मित्र आणि त्यांची मिसेस असे 4 जण आम्ही तिरुमलामध्ये गेलो होतो कपडे खरेदीला. तेव्हा आमचं बॉन्डिंग बघून त्या दुकानदारांनी विचारलं, हे तुमचे भाऊ का? आमच्या मित्राला. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की त्यापेक्षा जास्त आहे. आणि तेव्हा मग हा प्रश्न निर्माण झाला की सख्खं जे म्हणतो आपण, हा माझा सख्खा भाऊ, ही माझी सख्खी बहीण, ही माझी सख्खी आत्या, या सख्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं का हो? असतं. आणि तो असतो आपला सखा. आपल्याला काही पांडुरंग पंढरपूरला या म्हणत नाही. कोल्हापूरची अंबाबाई की आपल्याला दर्शनाला ये व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत नाही. पण आपण तिथे जातो आणि निघताना आपली पावलं जड होतात. त्या भेटीची ओढ लागते म्हणून त्याला सखा पांडुरंग म्हणतात. तो आपला सखा होऊन जातो. सख्यापेक्षा जास्त काहीतरी म्हणजे सखा. जसा गोपाळकृष्ण होता तो. श्रीकृष्णाने सखा या रूपामध्ये जे काही कार्य केलंय, मग तो सुदाम्याचा असेल, द्रौपदीचा असेल, अर्जुनाचा असेल, पण तेव्हा तो सख्खा नव्हता, तो सखा होता. म्हणजे समोरच्याचं हित चिंतनारा, त्याच्या हिताला जपणारा. आणि अशा प्रकारे जो मगाशी उल्लेख केला ते आमचे मित्र सुरेश देवधर, त्यांनी मला माझ्या सख्खा भाऊ नसल्याची उणी भरून काढून टाकली. त्यामुळे इथेच थांबतो. त्यांचे मनापासून आभार. मला भाऊ नसल्यामुळे हा भाऊ मला जास्त योग्य वाटत. धन्यवाद. अस्मिता पांगप. आम्ही दोघांनी मिळून रेणुकाष्टमी
हवं आहे ना म्हणून. हां, चालेल ना. मुक्तमाला मुक्तमाला सरकार आणि मुक्तमाला सरकार आणि अस्मिता या दोघी मिळून रेणुका स्तोत्र म्हणतायत. आधी मी संघाचे आभार मानते. आमचे 75 आवाज येतोय. संघाचे मी सभासदांचे आभार मानते. आज आमचे त्यांनी सत्कार केले आणि आज संघाचा सुद्धा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांचंही खूप अभिनंदन सगळ्यांचं. आणि आमचं मनोगत असं विशेष नाहीच आहे, म्हणून आम्ही दोघी स्तोत्र म्हणतोय. माईक तुम्हीच ठेवा. चला परत गेलो ते बघ ना. चला. हॅलो हॅलो हॅलो. लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्पहार भार फार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादी मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनीळ पद्मराग पाच हिर वेगळा पाय घोड बोळ माळ चंद्रहार वेगळा पैंजनादी भूषणेची लोपलादी पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रचंद्र विष्णू ब्रह्म नारदादी वंदिली आदि अंत ठावहीन आदिशक्ती भगवती प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती अवतार कीर्तसार जडबुडादी तारका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अनंत ब्रह्मांड कोटी पूर्वमुखा वैशली अनंत गुण अनंत शक्ती विश्व जननी भाषली सव्यभागी दत्त अत्रि वाम भागी कालिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पवित्र मातृ क्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंब दर्शनादी भक्त अभक्त येती आश्रमी म्हणून विष्णुदासनी जलाभ पावले फुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. पुढच्या शुभदा पेंडुरकर. नमस्कार. माझा संघाने 75वा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी संघाचे खूप खूप आभारी आहे. तसेच मी कलावती आईंची खूप फार भक्त आहे. मला खूप आवडतं. मी दररोज 4 ते 6 देवळात भजनाला जाते, त्यामुळे मला ते खूप आवडतं.
चालतच नाही चालतो ना माईक आता पुढे येते. हॅलो, इकडे बसलेले सगळे माझे सहकारी, मग महिला जे सगळे पुरुष मंडळी, महिला मंडळी, सगळ्यांसाठी मी खूप खूप म्हणजे मला तुमच्यामुळे मला इतका आनंद मिळतो की दर बुधवारी इकडे कधी बुधवार होतो आणि आम्ही इकडे येतो असं वाटतं. या संघामुळे जो आनंद सगळ्यांना मिळत असेल असं मलाही वाटतं. आज माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या 2 मैत्रिणी गांधी आणि दोघीजणी इथे आल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि आमच्या सगळ्यात वयाने मोठ्या, मानाने मोठ्या आमच्या कॉम्प्लेक्समधल्या सगळ्यांचं हे असणारं हृदयस्थान असणारे पुरंदरे ताई या पण आज आल्या. आमच्या नावं पटापट आठवत नाही बोलताना, पटकन मी विसरून जायला होतं. तरी सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांनी असंच आम्हाला आनंद द्यावा, माझ्याकडनं पण तुम्हाला आनंद मिळावा असं मला वाटतं. आमच्या नाईक ताई पण आलेल्या आहेत आज इकडे. सगळं खूप खूप बरं वाटलं सगळे लोक बघून. माझी शाळेतली मैत्रीण देसाई मॅडम आता सावंत आहे, तिला बघितल्यावर तर मला खूपच आनंद होतो. म्हणजे आपण शाळेतच आहोत असं वाटतं. तरी तुम्ही सगळ्यांनी असंच लोभ ठेवावा आणि मजेत राहावं हीच इच्छा. सगळं थँक्यू, धन्यवाद. चालेल ना याच्यावर बसता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, संघाला अतिशय मी आभारी आहे. 75 वर्षाची हे हौस घरी मिळालं नव्हतं, हे संघामध्ये मिळालं, त्याबद्दल त्यांना हृत्पूर्वक माझे अभिनंदन. आता मी बोलताना माझी भाषामध्ये सगळ्यांना फरक पडत असेल. मी मूळतः कर्नाटकची आहे. मी इथं मुंबईला आले असताना मला एक शब्द पण मराठीचे वाक्य येत पण नव्हतं, परंतु बिल्डिंगच्या लोकांच्या बरोबर बोलून आता थोडंफार मराठी बोलू शकते, मी वाचू शकते. मराठी काहीतरी प्रोग्राम असलं तर ते ऐकले तर त्याचे पूर्ण अनुभव घेऊ शकते. एवढंच माझी 50 वर्षाची एक साधन म्हटलं तरी हरकत नाही. मी संघाला सदस्य होऊन एक 10 वर्ष झालं. त्याच्या आधी काय मी माझ्या मुलींची शिक्षणासाठी त्यांच्या ह्याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर राहत होते अमेरिकामध्ये. इथं आल्यानंतर मी आले ना तेव्हा ते जागाच नव्हते पूर्णपणे. मग नंतर सगळ्यांनी मला आपुलकीने, आमच्या रिझर्व्ह बँकचे मेंबरशिप फार असतात, त्यांच्या प्रेमापूर्वक आशीर्वादाने मी इथे सदस्य झाले. 10 वर्षात मी खूप अनुभवले. छान कार्यक्रम होतात, नवीन नवीन विषय मिळतात. हे घरात बसलेला
बायकांना तर खूप आनंद मिळतं आणि नवीन नवीन विषय मिळतं. फक्त टी व्ही फोन ह्याच्यामध्ये न मिळणारी वस्तू इथं आम्हाला मिळतं. त्याबद्दल आम्ही संघाला खूप आभारी आहे. माझ्या मनोगत सांगण्यासारखं काहीच नाही. मी एकदम भारतीय संस्कृती गृहिणी आहे. काही विशेष काही केलं नाही मी आयुष्यात. फक्त माझ्या आईकडे आणि सासूकडे वेदांत आणि आध्यात्मिकपैकी फार अनुभव मिळाली मला. आणि मला माझ्या वडील साहित्यिक होते आणि पत्रकार पण होते. त्यांच्यामुळे मला त्यांच्यामुळे मला साहित्यामध्ये जास्त अभिरुची मिळाली. अजूनपर्यंत मी साहित्य जास्त वाचते. मला टाईम मिळाला तर मला फक्त पुस्तक वाचायची एक आवड आहे आणि प्रवचन ऐकायची एक आवड आहे मला. आध्यात्मिकमध्ये कुठंही प्रवचन असलं तरी मी ते घेऊन काही लोकांना कसं मॅच असलं की बॉल बॅट दिसलं की पुरुष लोक टी व्ही समोर बसतात. हा का मला कुठंतरी प्रवचन ऐकल्यानंतर मी ते किती त्रास झाला तर तिथे जाऊन ऐकून येते. किती मनावर त्याचे परिणाम होतं ते साधनं होतं तेवढं मी त्याचे अनुकरण करायला प्रयत्न करते. ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. आध्यात्मिक विषय एवढं मोठं आहे त्याच्या जीवनपर्यंत साधन केलेल्या लोकांना पण मिळू शकत नाही. एवढं ज्ञान मला इतक्यात काय मिळू शकणारच नाही हे माहिती आहे. परंतु आमच्या कर्नाटक लोकांमध्ये जास्त थोडं हे ना भागवतमध्ये सांगतात. कर्नाटक पहिलीच सांगतात मी कर्नाटक द्रविड देशमध्ये जन्म केलं, कर्नाटकमध्ये उन्नती केलं असं सांगतात. कर्नाटकमध्ये थोडं भक्तिबांधव्याचे जास्त आहे. वैष्णव संप्रदाय तरी थोडं सोळं होळं हे ते जास्त असल्यामुळे मला तेच संस्कार जास्त झालेले. सासूकडे पण तेच होतं, आईकडे पण तेच होतं. मी आराधना बिल्डिंगमध्ये राहते पहिली पेपासून. आराधनेमधल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि खूप मला समजून घेतलं. आता 5-7 वर्षापूर्वी मला काय झालं होतं स्वॅन फ्लू झालं होतं. मी जनन मरणमध्ये खूप 24 दिवस मी कंप्लीट कोमामध्ये गेली होती. परत एवढं उठून बसून मी हे सगळं बोलू शकते म्हटलं तर हे सगळं हिऱ्या मोठ्या माणसांची आणि माझ्या पूर्विकांची आशीर्वाद म्हणून समजून घेते. एवढं माझी मनोगत आहे. मला मुली पण चांगलं आहे. 2 मुली आहे. एक डॉक्टर आहे. ती पण इथून जाऊन 20 वर्षात अमेरिकेमध्ये खूप प्रयत्न करून त्यांनी स्वतःची हॉस्पिटल बांधली आणि तिकडच्या टॉप 10 डॉक्टरमध्ये ती एक आहे. ह्याची अभिमान आहे मला. आणि दुसरी पण मुलगी MBA करून ती पण अमेरिकेमध्ये. फक्त मला आता एकटीपणाची खूप त्रास होता. परंतु सगळे मैत्रिणी लोक मला खूप समजून सांगतात. बिल्डिंगमध्ये घेऊन जातात, फिरवतात, सगळं करतात. त्यामुळे मला थोडं एकटीपणाची जाणीव कमी करायला प्रयत्न करते. जीवनामध्ये कितीच काय केलं तरी मन भरून येण्यासारखं करायचे लोक फक्त आमच्या बिल्डिंगचे लोक आहे. आणि घरातलं लोक पण खूप समजून घेऊन करून घेतात. मला आयुष्यात आता काही पाहिजे असं काही उरलं नाही. सगळं मिळाली आहे मला. फक्त असायच्यापर्यंत मी व्यवस्थित असायचं, व्यवस्थित राहायचं एवढं परमात्म्याने मला दिलं तर मी धन्य मानते. बस तेवढंच मला सांगायचं. वर येत वरती येते का खाली वरती येते का खाली? हो या ना. सर्वांना प्रथम नमस्कार. बंधू भगिनींना माझा वाढदिवस केल्याबद्दल म्हणजे 75वी साजरी केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे मी धन्यवाद मानते. आणि बस मला ह्याची भक्तिसंगीताची आवड आहे, भक्तीची आवड आहे बस. आणि मला हे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये दर बुधवारी खूप यायला आवडतं. खूप कार्यक्रम आवडतात. बस धन्यवाद. सुमती मालके वर येते.
मला बसून बोलायचं असेल तरी नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सर्व उत्सव मूर्तींना प्रथम माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या संघाने माझी व इतरांची 75वी खूप छान साजरी केली. त्यासाठी प्रथम संघ कार्यकारिणीचे व सर्व सभासदांचे खूप खूप आभार. संघामध्ये मला सदस्यत्व मिळावं ह्याचं बरेच वर्ष मी वाट पाहिली, कारण इकडे जागाच शिल्लक नव्हती. पण करोनाच्या नंतर जेव्हा करोना ओसरायला लागल्यावर मला जेव्हा इथे 21 साली जेव्हा मला मिळालं 21 साली जेव्हा मला सदस्यत्व मिळालं, त्याच्यानंतर इथे नवीन नवीन कार्यक्रम बघण्याची, ऐकण्याची व त्यात भाग घेण्याची संधी मिळाली. खूप मैत्रिणी मिळाल्या आणि माझ्या आयुष्याला एक नवीन उमेद मिळाली. त्यासाठी मी संघाचे खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. 2 शब्द माझ्याकडनं. सहसा मला बोलायला मिळत नाही, कारण लग्नाआधी 25 वर्ष या बाईंनी मला बोलवलं नाही आणि लग्नानंतर 25 वर्ष त्या बाईंनी मला बोलायला दिलं नाही. त्यामुळे असा चान्स मिळाला की मी सोडत नाही. आई बरंच काही बोलून गेली, पण तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण आई ज्या तऱ्हेने हा फंक्शन एन्जॉय करते, दर वेडनेसडेला इथे येते आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं की ती तिचं आयुष्य जगते. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, मी ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना नमस्कार. मला खूप आनंद होतं की मी इकडेच निघाली घरातून की सगळे टॉपपर्यंत कुठे चालली म्हणून बोलतात. मी म्हटलं अरे तुमचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय आहे, म्हटलं तुम्ही या ना बघायला, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल. म्हणून मी त्यांना सांगते. मला खूप आनंद होतो की माझा सत्कार झाला, मला खूप हे झालं, हे करून हे केलं माझं असेच. सगळे उत्सवमूर्ती झाले ना. आता उत्सवमूर्तींच्या बरोबर आलेल्या कुणाला बोलायचं असेल त्यांनी या एकेकाने पुढे ये. संगीता ये. मीराताईंच्या 2-2 सुना आल्या आहेत. आता कुठली सून काय बोलते ते ऐका तुम्ही नीट. नमस्कार. मी मीरा पिंपळे यांची धाकटी सून संगीता पिंपळे. प्रेमस्वरूपा आईची माया, प्रेम हे मला माझ्या सासूबाईंकडून मिळालं. सासू कधी जाणवलीच नाही. खाष्टपणा आम्हाला कधी अनुभवायला मिळालाच नाही. मी रुसले, फुगले, रागावली. आईने समजून घेतले, समजावले. सहनशीलता, सोशिकपणा, आलेल्या संकटात निश्चिंत राहून त्याचा सामना करणं, दांडगी इच्छाशक्ती, कितीही दुखणं, शरीरयातना असल्या तरी आईचा चेहरा हसरा, कधीही रडगाणी गायली नाही. समाधानी. माझ्या आईने मला जीवनदान दिले. सासूने चांगला सुसंस्कृत जीवनसाथी दिला. घर चालवायला शिकवले. मी परजातीचे असून मला फार हळूवार सांभाळून सर्व घरचे रीतिरिवाज शिकवले. आई 13 वर्षाच्या असताना लग्न होऊन सासरी आल्या. अप्पांचा संसार फुलवला. त्यांच्या अंगात सुसंस्कृतपणा भरलेलाच आहे. अप्पांच्या व्यवसायात खूप हातभार लावला, कष्टही केले. आईवर दुःखाचे डोंगर कोसळले. आप्पा गेल्यावर आई खूप हादरली. तेव्हा त्यांना चितळे मावशींची साथ लाभली. मावशींनी आईला सावरलं, ज्येष्ठ नागरिक मंडळात सामील केलं. ज्येष्ठ नागरिक मंडळ आईचे दुसरे कुटुंब. इथे तिला तिच्या कलागुणांना वाव मिळाला. तिचे जीवन ती आनंदाने जगते. आईकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतंय. स्वयंपाकात निपुण, घरी आलेल्या पाहुणा कधी विनमुख जाणारच नाही. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड, सुंदर गाणी भजनं गाते, सुबक रांगोळ्या काढते. 70व्या वयात ही आई कीर्तन शिकायला गेली. दांडगं पाठांतर, छान कीर्तनकार झाली. मी माझे भाग्य समजते, तिची सून आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना, आईला उदंड, निरोगीमय, शांतिमय आयुष्य लाभू दे.
तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक संघाची आभारी आहे. बोलण्यात काही चुका झाल्या असेल तर माफ करा. मी पिंपळे परिवारातर्फे आईचा 75वा हा सत्कार केला तर मनपूर्वक आभारी. आईविषयी म्हणजे बोलायचं, आईनी आम्हाला फार चांगले संस्कार घातले आणि ज्येष्ठ नागरिक संघाचं खरंच कौतुक आहे. खरंच काय एक चैतन्य आहे. आई इकडे येते ना दर बुधवारी, तिला फार म्हणजे आवडतं, बुधवारची वाट बघतात. तुमचा हा उपक्रम खरंच फारच कौतुकास्पद आहे आणि सर्वच ज्येष्ठ नागरिक संघ हा अनुभवतात. सर्वांना आनंद मिळतो त्याचा. त्याबद्दल तुम्हाला खरंच धन्यवाद. आणि माझ्या आईचं तुम्ही सत्कार केला त्याबद्दल आम्हा पिंपळा परिवारातर्फे तुमचं सर्वांचं आभार आणि मनपूर्वक तुमचं धन्यवाद. आता कोणाला बोलायचं? या त्यांच्यातर्फे त्यांना माईक तिथेच खाली. तिथूनच बोला. मी उठू का? नाही तर मी बाहेर येते. पकडा हा जरा एक मिनिट. हॅलो. आजचे आपले सन्माननीय पाहुणे, ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व माझ्या मित्रमैत्रिणी आणि सर्व आजचे उत्सव मूर्ती, या सर्वांचं मी आज कौतुक करते. खरं म्हणजे मला कल्पना पण नाही की आज माझा सत्कार करणार आहे. बाईंनी मला दिलेली ही एक आश्चर्यकारक भेटच आहे असं मी म्हणते. कारण मला काहीच कल्पना नव्हती. फक्त आपल्या मैत्रिणींचे आज सत्कार आहेत म्हणून आपण गेलंच पाहिजे. त्यात मला आणखीन भर म्हणजे माझ्याबरोबरीने काम करणारे वठारकर यांचाही सत्कार आहे म्हणून म्हटलं आज आपले सगळे माहितीतले लोक आहेत तर गेलं पाहिजे म्हणून मी आज आले. आणि त्याच वेळेला मला अशा प्रकारची आश्चर्यकारक गिफ्ट बाईंनी दिली सर्वांनी तुम्ही. मी सर्वांची अत्यंत ऋणी आहे. 2006 पासून ते 2019पर्यंत ज्येष्ठ नागरिक संघात न चुकता मी येत होते. आणि त्यानंतर माझं दुर्दैव की मला प्रकृतीने साथ नाही दिली म्हणून मी येऊ शकले नाही. पण तरीसुद्धा मी सर्वांना अधूनमधून फोन करून त्यांच्या संबंधी किंवा त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आज मला ही संधी मिळाली. मी इथे आले आणि सर्वांचं कौतुक पाहिलं. सर्व आमच्या जुन्या मी असल्यापासूनचे भेटलेले सर्व आमचे सभासद भेटले. खूप खूप आनंद झाला. धन्यवाद माझा सत्कार केल्याबद्दल संघाला आणि बाकी सगळ्या उत्सव मूर्तींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याबरोबर गोरे सरसुद्धा माझ्याबरोबरच आहेत आणि आम्ही दोघंही अगदी बरोबर याच ह्याच्यात आहोत. ह्याचा मला पुन्हा एकदा उल्लेख करावासा वाटतो. आता मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते त्यांनी नमस्कार. आज या ज्येष्ठ नागरिक बोर्डी ज्येष्ठ नागरिक संघ बोर्डी पूर्व यांच्या विशेष कार्यक्रमाकरता मला पाहुण्या म्हणून बोलवण्यात आलं.
तसा ज्येष्ठ नागरिक त्या संघात येण्याची माझी 4थी वेळ आहे. आत्ता सर्वांनी सांगितलं की या ज्येष्ठ नागरिक संघात यायला खूप आम्ही बरं वाटतं, आम्ही समाधानी आहोत, सुखी आहोत, आम्हाला वेगळी ऊर्जा मिळते. मी ते सगळं अनुभवतो आहे. आणि खरं सांगतो, मग असे माझे मित्र ज्यांच्या आवाजासह घाबरतात असे तात्या पिंपळे याने दरडावलं तुम्हाला टाळा. बरं तात्या मला सोडवतात ना, तर आजचा सगळा कार्यक्रम मी हृदयात साठवतो आहे. काही राहू नये, काही चुकू नये म्हणून मी हे सगळं करतो आहे. याचं कारण आज इथे ज्या लोकांचा आपण 75 साजरी केली आणि 2 ज्येष्ठ नागरिकांचा 90च्या घरात पोचल्याचा सत्कार माझ्या हाती झाला. निश्चितही खूप खूप स्वतः भाग्यवान समजतो. हेच भाग्य माझ्या वाट्याला आलं. आणि खरं आहे सेजवळकर, तुम्हाला विशेष कौतुक तुमचं. माझा बायोडेटा जो न खाणाखुणा करता दिला होता त्याचा योग्य तो वापर केलात आणि माझं काम हलकं केलं. तो सविस्तर कोणाला लागतो, कोणा थोडक्यात वाटतो, तो एक करत गेलो. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार गावात माझा जन्म, तिथनं मार्गक्रम करत मुंबई गाठलं आणि पत्रकारितेमध्ये जवळ 6 दशकं मी काम करतो आहे. पण हे करताना मला आश्चर्य वाटलं की यावर्षी मला मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य पुरस्कार जाहीर झाला आणि त्या महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यपालांच्या हस्ते मी तो सत्कार स्वीकारला. तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल जे काही बोललेत ते मला आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. मी ना स्वतः कार्यक्रम उपस्थित होतीस की वैद्य आणि पत्रकारिता जी केली ती सामान्य माणसाचा आवाज वर्तमानपत्रात उठला पाहिजे भावने पत्रकारिता केली. त्याचं मला जे मिळायचं ते फळ मिळालं आणि चांगली माणसं भेटली. मराठी पत्रकारिता आचार्य बाळशास्त्री जांभ्यांपासून एक चांगली परंपरा आहे आणि मला पुरस्कार मिळाला तोही आचार्य अत्रे नावाचा. कारण आचार्य अत्रे नाव आणि त्यांचा मराठा हे प्रत्येक मराठी माणसाचं गर्वाचं स्थान. मित्र, मी शाळकरी वयात असताना बरं का ठाकूरसाहेब, मी सुद्धा नाटकात काम केलं. आचार्य अत्र्यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात मी चंदूची भूमिका केली होती. चंदूची भूमिका म्हणजे तो अत्र्याने विडंबन काव्य केलं. हे कोण बोललं चिंचेवर चंदू पडला, आधीचं काय ठेवतो धावलं गुडगुडं. पण ॲक्च्युली चंदूची भूमिका जी गाणी होती ती म्हटलेत ते आचार्य अत्र्याने माझा पहिला संबंध आला तो या नाटकाच्या भूमिकेवर. पण अत्र्याला कधी पाहायला मिळालं नव्हतं. पण मी त्यांचं नाटकं वाचून काढलं होतं. ठाण्याच्या शाळेत 8वी इतिहास असताना मला आचार्य अत्रे पहिल्यांदा पाहायला मिळाले. ते आमचे शिक्षक होते निगो पंडितराव. त्यांनी शाळेत आणलं मोहविद्यालयात आणि अत्रे पाहिलं मग खूप खुश झालं. अत्रे पाहिलं. पण त्यावेळेला अशी गंमत झाली, विमान चाललो होतो आकाशात, शाळकरी वय विमान मागे लावलो आवाज बघायला. अत्रे ओरडले, गाढवानो, आणि त्यांचा विषय होता रामळी गडकरी. कोणी पाहिलं कोणी ऐकलं. गाढवानो, तुम्हाला गडकरी मग विमान महत्त्व वाटतं काय? आवाज नुसता आवाज ऐकून गप्प. पण पुढे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू होतं. मला ते अनुभवायला मिळालं. महाराष्ट्र नामवंत वक्ते अगदी आचार्य अत्रेंचं अनेक वेळेला भाषण ऐकायला मिळालं आणि कान तृप्त झाले. अत्रे किती मोठी कल्पना आली. तसं मी आयुष्यात खूप नशीबवान. मला SM जोशी, नानासाहेब गोरे, मृणाल गोरे, दत्ता ताम्हाणे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माधव गडकरी आणि मला माधव गडकरी खूप प्रोत्साहन दिलं. आयुष्यात खूप कामं केली. पण अत्र्यांचं मात्र जे एक जादू होती, मी कधी अपेक्षा केली नाही की आचार्य नावाचा पुरस्कार मिळेल म्हणून. पण सांगतो की आचार्य अत्र्याचा आता कोण नव्हते हो,
लेखक होते, कवी होते, चित्रपट निर्माते होते, दिग्दर्शक होते. आत्रे मीन्स आत्रे, ऑल इन वन. बहुगुणी आपण होणार. आत्र्यांची कोणाच होत नाही. एक लक्षात ठेवा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत सरकारने चित्रपटांना सुवर्णपदक द्यायचा निर्णय घेतला आणि पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचा मान मराठी माणसाला मिळाला आहे, मराठी चित्रपटाला मिळालेला आहे. आणि हे केवळ आचार्य अत्र्यांमुळे शक्य झालं. कारण अत्र्यांनी श्यामची आई हा चित्रपट निर्माण केला. या श्यामची आईमध्ये पुण्याचे सध्याचे वझे माधव वझे यांनी श्याम भूमिका केली होती आणि वनमाला या श्यामच्या आईची भूमिका होती. या नाटकाचा मुहूर्त झाला तो जयप्रकाश नारायणच्या हस्ते झाला. जिथे शूटिंग होतं त्या शूटिंगची जागा गाडेबाबाने साफ केलेली होती. चित्रपटाच्या मुहूर्ताला कोण होतं? मोरारजी देसाई. मोरारजी देसाई, गाडगे महाराज यासारखी वि. स. खांडेकर ही सगळी माणसं या कार्यक्रमाला होती. आणि ज्या चित्रपटामध्ये आईची थोरवी गायली कथेमध्ये श्यामच्या आईची, त्या चित्रपटानंतर झाल्यानंतर काही दिवसातच आचार्य त्याच्या मातृश्री निधन झालं. आत्रे अस्थि विसर्जनासाठी बनारसला गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अस्थि विसर्जन झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये ते रेडिओ ऐकत होते आणि रेडिओवर हिंदी बातम्या सुरू झाल्या. का होती बातमी? की भारत सरकारनं सुरू केलेल्या चित्रपटांच्या सुवर्णकमळ द्यायचं, याचं पहिलं सुवर्णकमळ महाराष्ट्रात निर्माण झालेल्या श्यामच्या चित्रपटाला मिळालेलं आहे. आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे एवढी मोठी बातमी आणि तीही मला आईचा आश्चर्य करायला मिळेल. तेव्हा तिने वाक्य म्हटले, काय गमत सगळं काय, आई असे पण तिची किंमत कळत नाही आणि आई गेल्यानंतर जगात कशाचीच किंमत उरत नाही. आता हे वाक्य बघा, एक सुवर्णकमळ नव्हे, दुसऱ्या वर्षी त्यांनी महात्मा फुले हा चित्रपट केला, त्याला रौप्य पदक मिळालं. आत्रे खूप काही केलं. आत्रे एक जादू होती, जादू. तुम्हाला एक गमत सांगतो की आत्र्याची विषय गमत की संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस हे आचार्याचे वीक पॉईंट्स, त्याबाबतीत तडजोड नाही. मग त्यांनी अगदी मोरारजींना नरराक्षस म्हणून टाकलं, पण महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे, पण सरकार द्यायला तयार नव्हतं. म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवाजी पार्कात सभा झाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची. त्या लोकांनी मागणी केल्यानं पण एवढ्या मोठ्या सभा घेतो आहे, पण सभेच्या बातम्या कुठे प्रसिद्ध होत नाहीत. बोला गोळ्या आपण आपला पेपर काढूया, लगेच मराठी माणूस आरंभ शोध म्हणून असं ठरवलं की सभेत वर्गणी काढायची. लोकांची वर्गणी जमली. किती जमली? 65 रुपये 12 आणे. पेपर काढायचे. पुढे याच मराठी माणूस आचार्य त्यांचा उभा राहिला. वर शिवशक्ती निर्माण झाली आणि मराठी निर्माण झाला. 16 नोव्हेंबर 1956ला दैनिक मराठाचा पहिला अंक निघाला. हाच तो अंक. हा अंक मी मुद्दा महाराष्ट्र लहान करून घेतला आहे. लोकसत्ता महाराष्ट्र नावाकाच्या आकाराचा अंक. आणि विशेष म्हणजे या अंकामध्ये पान नंबर 2वर तरुण कवी म्हणून सुरेश भटांची एक कविता छापली. एक अंकाची किंमत होती 1 आणा. हा अंक 56चा ओरिजिनल माझ्याकडे ओरिजिनल अंक पडा. मला काही संकलित करायचं सवय, संकलन करता सगळं ठेवतो. आज मला अंक दाखवायचा होता. माझं भाषण या अंकापुरतं आपण केलं. कोणाला बघायचं बघा, कारण या न बघायला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. काही काल तुम्ही घरी आलात, माझ्याकडे खूप गमती आहेत बघायला. माझ्याकडे हा अंक आहे, माझ्याकडे सामन्याचा अंक आहे. प्रबोधनकार ठाकरे काम केलं आहे. आता आचार्य त्यांचं 125वी जयंती आणि त्याच वर्षामध्ये मला पुरस्कार मिळतो आहे. माझं का भाग्यवान मीच. पण मी एक तुम्हाला सांगतो सर्वांना, माझी एक विनंती आहे तुम्हाला, एकही नाही पैसा खर्च नाही त्याला.
आरच्या अत्रेंचे सहकारी मधुकर भावे याने एक संकल्प केलेला आहे. आचार्य अत्रेंच्या 125व्या जयंतीनिमित्त ते कुठेही व्याख्यानाला येतात, एकही नया पैसा घेत नाहीत. पण माझी नंबर हात जोडून विनंती आहे, हा कार्यक्रम घ्या. आत्रे माझ्या जास्त सांगतील, पण कुठल्याही कार्यक्रम ठेवू नका. पण आत्रे सांगणारी आता माणसं सुद्धा शिल्लक नाही. आमच्याकडे मध्यंतरी कार्यक्रम झाला, पत्रकार संघात कार्यक्रम झाला. अहो, कार्यक्रम ऐकायला 40 माणसं नसतात. आज आपण मात्र या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम घेतलात आणि हा कार्यक्रम ज्या पद्धतीने घेतलात, काय कौतुक करू. फक्त तुम्हा सर्वांच्या प्रेमाखाली दडपण असं मला राहावं वाटतं. कारण मी एवढा मोठा नाही आहे. मला फक्त सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडतं. त्या जिद्दीने मी वसंत व्याख्यानामध्ये 43 वर्ष चालवते. एक सरस्वती दरबार आहे, चंद्रशेखर ठाकूर यांचं खूप सगळेच माणसं या ठिकाणी भेटतात. म्हणजे आमचे राहणारे सगळे गायक आहेत. आणि आमचे एक मित्र भेटले 50 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी आमच्या एका मित्रांचा परिचय करून दिला होता. पण त्याने 50 वर्ष मला ओळख दाखवली. तुमच्याकडे आल्याचा हा फायदा असतो, जुनी माणसं भेटतात. तेव्हा मला वेळ दिली होती 10 मिनटं. वेळेच्या बाबतीत मी सुद्धा तेवढाच काटेकोरपणाने वागतो. आणि मी एवढंच सांगतो की जाण्यापूर्वी आणखीन एक गंमत मला तुम्हाला दाखवायची आहे. काय जमा केलं आहे. दैनिक मराठा जन्म आहे, काय 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 हा मराठा अंक बघा, ते सगळं जमा केलेलं आहे. कधीही माझ्याकडे येऊ शकतो तुम्ही. आणि चित्र मॅडम आपले खास धन्यवाद द्यायचे. धन्यवाद द्यायला का किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. रिपीट झालं तरी ऐकत नाही. तुम्ही कानाकोणी सर्वांना सांगा. एक दिवशी महाराष्ट्रात बातमी वाचली की बोरीचा पूर्व इतिहास आपला ऐकायचा कार्यक्रम ठेवला होता प्रबोधनकार ठाकरे सभागृह. साष्टी तालुका ऐकून जुन्या लोकांना माहिती असेल. स्लाईड शो होता. मी तिथे गेलो, त्याने मला हा रेफरन्स दिला संघाचा. एवढी त्या मुलाने मेहनत घेतलेली हो. आणि कार्यक्रम बघत का नाही. आपल्या बोलीची माहिती का घेत नाही आपण. विद्यापीठ आहे आणि तो कार्यक्रम आपण इथे वसंत व्याख्यान दाखवला. बघा सर्व मग खूप असं वाटतं. आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्रकार कसंही करा, काही करा, जागा नसेल तर महाराष्ट्राची हवा करतो. आपल्याला जे काय घातलं नाही तेवढं पुन्हा काय धन्यवाद देतो. आमची बरोबर आणि धन्यवाद करत आहे. आमची वेळ 10 मिनिटं बोला. त्यावेळी धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप केला. आमचे प्रमुख पाहुणे श्री वैद्य साहेब, निमंत्रित सत्कार मूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी. संघात 2001 सालापासून आपण ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो आणि त्यावर्षी 75 पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करतो. हे 23वे वर्ष आहे आणि जवळजवळ 100वर सभासदांना हा आनंद आपण मिळवून दिला.
त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रत्येक वेळेला आपण ज्ञानी, विद्वान, समाजसेवक असे निवडून प्रमुख पाहुणे आणत होतो. आमचे सर्व सत्कार मूर्तीसुद्धा तेवढ्याच भाग्यवान आहे. एक श्रेष्ठ वार्ताहर, राजकीय विश्लेषक आणि समाजसेवा ज्यांच्या रक्तातच आहे असे वैद्यसाहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. वैद्यसाहेबांचं किती कौतुक करावं हो. त्यांनी हल्लीच वयाची 80 वर्ष पूर्ण केली, पण त्यांच्या घरी परवा आम्ही गेलो. त्यांच्या घरातले सर्व सन्मान चिन्ह आणि मानपत्र अतिशय बघण्यासारखी होती. म्हणजे ती सन्मान चिन्हसुद्धा एक कलाकुसरीचा नमुना, पण मुळात मुळी हा नमुना आपल्या हातात येण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला माहितीच आहे. वैद्यसाहेबांच्या 80 वर्षापेक्षा त्यांच्या घरातला हा खजिना एवढा मोठा आहे. वैद्यसाहेब तुम्ही खरंच भाग्यवान श्रीमंत आहात. अहो, आम्ही आमच्या शाळेत मिळालेलं पदक आणि ड्रॉइंगचं सर्टिफिकेटसुद्धा जीवापाड सांभाळतो. तुम्ही हा एवढा खजिना कसा सांभाळता? अर्थात हे प्रत्येक मिळवताना त्यामागची त्यांची मेहनत आपल्याला माहितीच आहे. पत्रकारिता जशी त्यांच्या घरात त्यांच्या भावांना सगळ्यांना आवड आहे त्याच्यामुळे आली, तर समाजसेवा त्यांच्या आईकडून त्यांच्याकडे आली. खरोखर इतकं सोपं नसतं समाजसेवा करणं, हे आपल्याला माहिती आहे, पण ह्यांनी किती करावी. आता त्यांनी एक स्लाईड शो संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली, तेव्हा स्लाईड शोचे 100 प्रयोग केले. मला हे नवीन सभासदांना मुद्दामून इथे सांगायचं आहे की 2010 किंवा 11 साली असेल, पण हा स्लाईड शो त्याने आपल्या संघात केला होता, विनामूल्य केला होता आणि त्याचा आम्ही आनंद घेतलेला आहे. तसंच त्यांनी जे मराठी साहित्य संमेलन इथे भरवलं होतं, तुमच्यापैकी तेव्हा कोणी एवढा नसाल तेव्हा ऐकायला येणाऱ्या, पण त्याने आपल्या संघाला पुढच्या लाईनीतली काही 2 लाईनी आपल्याला बऱ्याचशा पुढच्या 2 लाईनी आपल्या संघासाठी ठेवल्या होत्या आणि त्याचा आनंद आम्ही घेतला आहे. वैद्यसाहेब, एक साहित्य संमेलन भरवण्यासाठी किती मेहनत लागते आपल्याला माहिती आहे. एक कार्यक्रम इथे करताना दम निघतो. तसंच त्यांच्या इथे ज्या वसंत व्याख्यानमाला होतात त्याचाही गेले 40 वर्ष व्याख्यानमाला होतात आणि आपले बरेच सभासद त्या व्याख्यानाचा फायदा घेतात. वैद्यसाहेब, तुम्ही किती कराल हो, पण आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की असंच तुम्ही कार्यरत राहा आणि जी काय तुमची शेवटच्या क्षणापर्यंत समाजसेवा करायची इच्छा आहे ती तुम्हाला लाभू दे, हेही मला म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर आजच्या उत्सव मूर्तींचंही मला सत्कार मूर्तींचंही कौतुक करायचं आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून झालेला आनंद दिसतोय, तसाच तुमच्या मनोगतातूनही तो दिसून आला. तुम्हाला झालेला आनंद हा आपल्या संघाची कमाई आहे आणि आम्ही तुमच्यावर ज्या शुभेच्छा किंवा आशीर्वचनपर श्लोकाची जी काही अक्षता टाकल्या ती तुमची कमाई आहे. असेच आनंदात राहा आणि असेच संघाच्या बरोबर कायम राहा. देवाकडे एकच मागणं, हे असे आनंदी हात आमच्या हातात शेवटपर्यंत राहू दे. धन्यवाद.